छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मतारीख जन्मतिथी यावरून बऱ्याचदा वाद होत असतो। यात शिवरायांचे अनुयायी आपापले तर्क देत असतात। कोणी तारखेनुसार जन्मदिन साजरा करतो, कोणी तिथीनुसार। ज्याची जशी श्रद्धा त्याने तशी शिवजयंती साजरी करण्यास हरकत नाही। इथे मात्र आपण प्रशासनाच्या शिवजयंतीच्या तारखेवर बोलणार आहोत। लक्षात घ्या, प्रशासनाला जर तिथीनुसार शिवजयंती साजरी करावी लागली तर दरवर्षी तारखेत बदल होईल, जे त्यांच्यासाठी गैरसोयीचं ठरणार आहे। त्यातही 19 फेब्रुवारी ही इंग्रजांनी लिहिलेली शिवजयंतीची तारीख जुलियन कॅलेंडर प्रमाणे आहे आणि आता आपण भारतीय जे कॅलेंडर वापरतो त्याला ग्रेगोरियन कॅलेंडर म्हणतात। यात शिवजयंतीच्या तारखेत 10 दिवसांचा फरक पडतोय। यासाठी इतिहास अभ्यासक डॉक्टर मोहन आपटे यांनी शिवरायांची खरी जन्मतिथी फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 यावेळी आकाशातल्या ग्रहांची स्थिती लक्षात घेतली। सोबतच जुलियन कालगणनेच्या 19 फेब्रुवारी या तारखेत 10 दिवस वाढवले आणि 1 मार्च या दिवसाच्या आकाशाची स्थिती तपासली, तर ही स्थिती तंतोतंत जुळली। यावरूनच छत्रपती शिवाजी महाराजांची आजच्या ग्रेगोरियन कालगणनेनुसार जन्मतारीख ही 1 मार्चच असायला हवी। यावर तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये जरूर कळवा।